नमस्कार, मी संकेत रग आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। आज आपण 21व्या शतकात जगतोय आणि या शतकात अनेक मोठे बदल घडले। त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे शेअर मार्केटमध्ये झालेली किंवा शेअर मार्केटबाबत झालेली जनजागृती। आज सगळ्यांनाच शेअर मार्केटमध्ये आपलं नशीब आजमावायचं आहे आणि याच विषयावरती संवाद साधण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत तुषार भूमकर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा तुषार सर नमस्कार, स्वागत एबीपी माझामध्ये। आपण डायरेक्टली सर सुरुवात करूया। तुमचं प्रोफाईल जे आम्ही पाहिलं तर त्यात एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला जाणवली म्हणजे तो म्हणजे तुमचा प्रवास। एक सामान्य व्यक्ती ते एक ट्रेडर आणि आता ट्रेनर, प्रवास कसा होता सर तुमचा? सामान्य नाही, अतिसामान्य म्हणलं तरी चालेल की एकदम म्हणजे 2-3 हजार रुपयांनी साठून सुरुवात केली होती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटची। हाऊस म्हणून फक्त याच्यामध्ये आलो होतो, माहिती नव्हतं काय करायचं आहे कसं करायचं आहे ते। आणि मग काही अशा गोष्टी होत गेल्या की त्याच्यामुळे मी अडकत गेलो। म्हणजे मी अचानकपणे मला त्यावेळेला ऑनलाईन ट्रेडिंग जे जस्ट चालू झालं होतं आणि ऑप्शन ट्रेडिंगची माहिती झाली। तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करता पैसे टाकले, परत लॉस झाला, परत टाकले, परत लॉस झाला। मग काही लोन केले, त्याच्यातनं परत काढून पैसे टाकले, परत तेही गेले। मग काय करायचं कसं करायचं काहीच माहीत नव्हतं। मग मी त्यानंतर बाकीचे जे बिझनेसेस होते ते बंद करून फुल टाईम ट्रेडिंगमध्ये उतरलो होतो। तर आता ते म्हणतात की परतीत दोर तर सगळे कापले गेले होते, आता जे काय करायचे ते इकडंच करायचं मार्केटमध्ये। त्यामुळे मग मी त्याच्यातच करत राहिलो, थोडा स्टडी करत राहिलो। आता पैसे तर त्यावेळेला नसायचे जास्त की कुठला कोर्स वगैरे अटेंड करते, आणि कोर्समध्ये जे आहेत त्यावेळेला सगळ्या जनरल गोष्टी शिकवल्या जायच्या। आणि इंट्राडे ट्रेडिंग त्यावेळेला तेवढंसं असं पॉप्युलर नव्हतं की जेवढं आत्ता झालेलं आहे लोकांमध्ये। तर त्यावेळेला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार जो आहे तो एकदम हाय क्लास समजला जायचा, आणि जो डे ट्रेडिंग करतो तो एकदम थर्ड क्लास समजला जायचा। आणि मी सुरुवातच केली होती डे ट्रेडिंगपासून मार्केटमध्ये। तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट तेवढी फारशी काही मी त्यावेळेस पण मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, आणि आजही नाही येतो एवढा, म्हणजे थोडंफार करतो पण जास्त करून माझा फोकस होता त्यावेळेला डे ट्रेडिंगवरती। तर मी त्याच्यात जे काम करत राहिलो की सोडलं नाही, भरपूर त्याच्यामध्ये अपयश आलं की म्हणतात ना की शून्यातनं सुरुवात करतं, तर शून्यातनं नाही, अनेक वेळा मायनसमध्ये जाऊन परत सुरुवात केली आणि भरपूर वेळा त्याच्यामध्ये अपयश आलं। पण त्याच्यावरती मात करत मी त्याच्यात टिकून राहिलो, स्टडी करत राहिलो, आणि त्यामुळे आज जे काय आहे त्या माझ्या बाबतीत आहे। तुम्ही म्हणाल अपयश येतं। तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता मी, आणि त्यात तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला आय गेस 15वीला 42% पडले होते आणि नोकरी शोधायला तुम्ही बाहेर पडत नव्हतात। तो फेज, आणि नंतर कुठेतरी वाटलं की नाही पैसा कमवला पाहिजे, तो फेज, म्हणजे त्या फेजमध्ये तुमची जर्नी कशी होती? आणि तुम्ही म्हणाल की बिझनेस तुम्ही केले, तर कोणते बिझनेस तुम्ही मल्टिपल बिझनेस केले होते? म्हणजे गॅरेज चालवण्यापासून ते अंडे होलसेल विकण्यापासून ते चायनीज सेंटर चालवण्यापासून, त्यानंतर हॉटेल चालवलं, सायबर कॅफे चालवलं, STD बूथ, छोटे बिझनेसेस असे भरपूर सारे करून झाले माझे। म्हणजे अगदी 3 व्हीलर रिक्षा टेम्पो चालवण्यापासून सगळी कामं केलेली आहेत। तर सगळी सवय म्हणजे कामाची, म्हणजे मला फर्निचर काम, सुतार काम, गॅरेज काम, लोहार काम, आचारी काम, वेटर काम, भंगी काम, सगळ्यामध्ये एक्सपिरियन्स करून झालं आहे। त्यामुळं असं कधी वाटलं नाही की बाबा कमीपणा की अरे हे कसं काय करायचं आपण। त्यामुळं अनुभव सगळ्याचा आहे आणि सवय सगळ्याची होती। पण एकदा जसं मी ट्रेडिंगमध्ये उतरलो शेअर मार्केटमध्ये, तसं असं वाटायला लागलं की अरे ह्याच्यात काहीतरी आपल्याला आहे ना करण्यासाठी स्कोप भरपूर आहे, काहीतरी आहे ह्याच्यामध्ये, पण ते अजून आपल्याला नीट जमत नाही आहे। थोडे जर काम केलं ह्याच्यावरती, थोडी जर मेहनत घेतली, प्रॅक्टिस केली, तर ह्याच्यात काहीतरी आहे ना सुपेरिटी आपल्यामध्ये येऊ शकेल। पण ते ट्रेडिंगबद्दल तुम्हाला कळलं कुठे? म्हणजे कुणीतरी सांगितलं असेल किंवा कुठेतरी वाचलं असेल तर? त्यावेळेला काय झालं होतं, 2003-04च्या दरम्यान ऑनलाईन ट्रेडिंग जे आता आपण करतोय मोबाईलवरतून, ही फॅसिलिटी हार्डली अख्ख्या इंडियामध्ये 2 ते 3 ब्रोकरकडेच अवेलेबल होती। तर मला जसं ते ऑनलाईन ट्रेडिंगचं कळलं की आपल्या घरात बसून आपल्या कॉम्प्युटरवरनं किंवा आपल्या ऑफिसमधनं आपण ऑर्डर्स टाकू शकतो, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्याच्यात थोडासा इंटरेस्ट घेतला। कारण त्यावेळेला सिस्टम कशी होती की ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचं, तिकडे 4-5 डीलर असणार, 25-30 जण गोळा घेऊन असे त्याच्या मागे बसलेले असणार। हा म्हणतोय हा वरती गेला, तो म्हणतोय तो शेअर वरती गेला, अरे पडलं, अरे गेला वरती, आणि असं भरपूर धिघाणा चालायचं। आणि 3:30 वाजेपर्यंत लोक बसून तिकडे ट्रेडिंग करायचे, प्रॉफिट लॉस जे काय असेल त्यांचं ते 3:30 वाजता आपल्या घरी जायचं, अशी सिस्टम होती। तर ऑनलाईन ट्रेडिंग नुकतंच चालू झालं होतं त्यावेळेला, म्हणून मी त्याच्यात थोडासा इंटरेस्ट घेतला आणि अचानकपणे ते ट्रेडिंग जे चुकून केलं ते केलं ऑप्शनमध्ये। आणि तुम्हाला माहितीच आहे की मी ऑप्शनमध्ये कायमच नको म्हणून सांगत असतो सगळ्यांना। ऑप्शनमध्ये केलं आणि सुरुवातीला चुकून प्रॉफिट झाला, आणि चुकून प्रॉफिट जो झाला तोच पुढच्या सगळ्या घडामोडींना कारणीभूत ठरला।
कारण मला वाटलं की अरे मार्केटमध्ये तर भरपूर पैसा आहे, आपलं तर सगळं मार्केट आता यायला लागलेलं आहे म्हणून. आणि मग जास्त पैसे टाकले त्याच्यामध्ये, मग परत जास्त प्रॉफिट झाला, परत अजून टाकले, परत अजून झाला, आणि परत एक दिवस असा आला की कॅपिटल साफ होऊन गेलं. ओके. आणि मग काय करायचे काही कळत नव्हतं. कितीचं नुकसान झालं होतं त्यावेळेला 50-55 हजार रुपयाचं नुकसान होतं. तर मी एक ICICI बँकेचं शॉर्ट टर्म पर्सनल लोन घेतलं होतं, आणि लोन घेतल्याच्या हार्डली 4 दिवसात सगळं ते पैसे जे ते घेतले सगळे संपून गेले. म्हणजे त्यावेळेला 50,000 रुपये ही खूप मोठी अमाऊंट होती. आता काय वाटत नाही 50,000 रुपयाचं, पण त्यावेळेला ती माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट होती. आणि मग पूर्ण फ्रस्ट्रेट झालो होतो. ठीक आहे, की काय करायचं काही दिसतच नव्हतं की मार्ग समोर. पण त्याच्यामध्ये टिकलो. ठीक आहे, भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी घडल्या मध्यंतरी, की भरपूर जवळचे लोक कसे असतात, नातेवाईक कसे असतात, ह्याचाही खूप अनुभव आला. आणि मग त्यानंतर मग ठरवलं की आता आपण ह्याच्यामध्येच काहीतरी करून दाखवायचं. तर इंट्राडे ट्रेडिंग जे मी करायचो त्यावेळेला, तर खूप भीती वाटायची ट्रेडिंग करताना, आणि भीतीमुळे सगळे डिसिजन जे हे चुकत जायचे. ठीक आहे, आणि लॉस झाला की कोणाला सांगता यायचं नाही, काहीच नाही. पण नंतर ते कळायचंच. घरामध्ये पण खूप त्याच्यावरनं वादावादी झाली होती, की त्यांनी सांगितलं होतं की तो हे सोडूनच दे सगळं म्हणून. पण मी ठरवलं होतं की नाही, आपल्याला आता करायचं तर ह्याच्यातच. माझा पण एक्झॅक्टली तोच प्रश्न होता की तुम्ही मल्टिपल बिझनेस केले. तुम्ही अंडी होलसेलमध्ये विकली असतील किंवा गॅरेज, इतके चांगले बिझनेस. आय गेस तुम्ही हॉटेलचा पण व्यवसाय सुरू केला होता. अशी काय घटना घडली की असं काय होतं तो थॉट की बिझनेसेस सोडून ट्रेडिंगला फुल टाईम जॉब म्हणून तुम्ही धरलं आणि त्यातच करिअर केलं? ॲक्च्युली आमचं एक हॉटेल होतं. मी आणि माझे वडील आम्ही दोघं म्हणून ते चालवायचो. खूप चांगलं चालायचं ते. पण मी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं. चहा वगैरे आमच्या इथं भरपूर विकला जायचा, पण त्यावेळेला 2.5 रुपयाला चहा होता. आणि सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर महिन्याचं जर त्याच्यातून इन्कम व्हायचं ते हार्डली एक 25,000 रुपयाचं, 22-25,000 रुपयाच्या आसपास निघत होतं, रेग्युलर होत होतं. पण जर विचार केला दुकान रिकामं भाड्याने दिलं तर 15,000 भाडे येते. ठीक आहे, आणि आपण 2 माणसं सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत इथं काम करतोय, आणि म्हणजे पर हेड पगार 5-5 हजार रुपये झाला. मग आपण धंदा करून उपयोग काय? आणि प्रत्येक धंद्यात कसं असतं की एक लिमिटेशन्स असतात. म्हणजे जर मी हॉटेल चालवतोय आणि चहा जर तिथं भरपूर चांगला चालतोय, तरी पण 20 किलोमीटरचा माणूस चहा पिण्यासाठी माझ्याकडे नाही येणार आहे. जे काही लोक येणार ते हार्डली आजूबाजूच्या अर्ध्या-पाऊण किलोमीटरच्या रेडियसमधलीच असणार. ठीक आहे, त्यामुळे लिमिटेशन्स खूप होते त्याच्यामध्ये. बिझनेसमध्ये एक्सपान्शनला काही स्कोप वाटला नाही, त्यामुळे मी ते बंद करून टाकलं. आणि मग माझ्या भावाचं सायबर कॅफे होतं, तिथं बसायला चालू केलं. आणि मग तिथं बसल्याच मग हळूहळू ऑनलाईन ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी. सायबर कॅफेमध्ये बसल्या. ओके सर, तुम्ही माझ्या ऑप्शन्सचा विषय काढला. तुमचा ऑप्शन्सवरती जास्त विश्वास आहे की कमोडिटी मार्केटवरती जास्त विश्वास? कमोडिटीवरती. का पण? कारण ऑप्शनमध्ये होतं काय की ऑप्शन विकत घेणं म्हणजे लॉटरी विकत घेण्यासारखा प्रकार आहे. ठीक आहे, जो माणूस लॉटरी विकत घेतोय तो ना इन्व्हेस्टर आहे ना ट्रेडर आहे, तो मूर्ख आहे. कारण त्याला कळतच नाही आहे की तो काय करतोय ते. ओके, तर तसंच होतं माणसाची परिस्थिती की जेव्हा एखादा कॉल किंवा पुट माणूस विकत घेतो, वरती जाईल ह्या अपेक्षेने, आणि मार्केट जागेवर जरी राहिलं आहे तिथं अर्धा तास, तर त्या कॉलची जी व्हॅल्यू आहे ती डिके व्हायला लागते. आणि जर का मार्केट डाऊन गेलं ती कॉलची व्हॅल्यू दुप्पट स्पीडनी खाली यायला लागते. आणि मग जे बाय केलेलं आहे त्याला विकता येत नाही. मग माणूस विचार करत बसतो, थोडा वेळ थांबू, आणि थोडा थांबून आहे ना हळूहळू त्याचं कॅपिटल कधी संपून जातं त्यालाही समजतच नाही. आणि मग माणूस जो आहे ना तो लॉस पायी फ्रस्ट्रेट होऊन जातो. आणि फ्रस्ट्रेट झालेला माणूस जो आहे तो ट्रेडिंगमध्ये कायम लॉसेसमध्येच राहतो. ठीक आहे, कारण त्याचा मेंदू एकतर काम करत नसतो, त्याची डिसिजन घ्यायची जी कॅपॅसिटी आहे ते खूप डाऊन झालेली असते. आणि त्याच्यामुळे त्याच्या ट्रेडिंगमध्ये जे लॉसेस आहेत ते अजून वाढत जातात. की माणूस म्हणतो ना की माझं नशीब खराब आहे, तर त्याचा नशीब नाही, त्याचा पूर्ण मेंदू खराब झालेला असतो. आणि तो डिप्रेशनमध्ये आणि त्या इमोशनल जो तो डाऊन असतो त्याचा तो चाललेला, तर त्याच्यातून तो ओव्हरकम नाही करू शकत. आणि कमोडिटी मार्केटमध्ये हे रिस्क नाहीये का? मग हे नाही नसेल तर का नाहीये? म्हणजे कारण कमोडिटीमध्ये आपण काय करतो की इंटरनॅशनल मार्केट आहे, कमोडिटी मार्केट आहे. स्टॉक मार्केट फक्त इंडिया पुरतं. आणि सर सॉरी थांबवतो प्रेक्षकांसाठी, कमोडिटी मार्केट म्हणजे काय किंवा त्यातले एलिमेंट्स काय असतात ते जर तुम्ही सांगितलं? ओके, कमोडिटी मार्केट म्हणजे काय तर
म्हणजे सोनं, चांदी, क्रूड ऑइल, कॉपर, मेटल हे सगळे जे आहेत ह्याच्यामध्ये ट्रेडिंग चालतं. त्यानंतर ॲग्री कमोडिटीज पण येतात, म्हणजे जिरा, धनिया, विलायची ह्याच्यामध्ये पण ट्रेडिंग चालतं. ठीक आहे, पण आपण काय करतो की मोस्टली हाय लिक्विड कमोडिटीज जे आहेत म्हणजे इंटरनॅशनल कमोडिटीज की ज्याच्यात वर्ल्ड वाईड ट्रेडिंग चालतं त्याच्यामध्ये जास्त करून मी रेकमेंड करतो लोकांना भारतामध्ये हे माहितीच नाही आहे की कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंगसुद्धा केलं जातं की आपण ह्याच्यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगसुद्धा जसं शेअर मार्केटमध्ये करतो तसं करू शकतो, कारण अवेअरनेस नाही आहे अजून तेवढा. ठीक आहे, तर आता तर तो यायला लागला आहे. ठीक आहे, तर कमोडिटी मार्केट आहे जे ट्रेडिंगसाठी मी रेकमेंड करतो मोस्टली. तर त्याच्यात कसं आहे की हे इंटरनॅशनल मार्केट असल्यामुळे त्याच्यात व्हॉल्यूम खूप ह्यूज आहे. ठीक आहे, मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस एकदम नाही असल्याच्या बरोबर आहेत. जर US मध्ये चालीचा रेट वरती गेला तर तो चायनामध्ये पण जाणार आहे, तो लंडनमध्ये पण जाणार आहे, तो ऑस्ट्रेलियात पण जाणार, तो इंडियात पण जाणार. ठीक आहे, तर जगभरातले जे मार्केट्स आहेत हे ॲट अ टाईम मुवमेंट करतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की एक साईडला इंटरनॅशनल मार्केटचं चार्ट आणि एक साईडला इंडियन मार्केटचं चार्ट, तर त्याच्यामध्ये 5-5 मिनिटाची कॅन्डल जरी तुम्ही लावली किंवा 1-1 मिनिटाची जरी कॅन्डल लावली, तिकडं मार्केट वरती गेलं तर तेवढं तिकडं वरती जातं, तिकडं लगेच खालती आलं, इकडं खालती पॅरलली असतं, पॅरलल चालतं एकदम. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्यात मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस अजिबात नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळं विनाकारण लॉस व्हायचे जे चान्सेस आहे हे खूप कमी आहेत. जे ऑप्शनमध्ये म्हणा किंवा इक्विटीमध्ये म्हणा खूप जास्त आहेत. मॅन्युप्युलेशन खूप होतं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये किंवा ऑप्शन्समध्ये पण, की अचानक भाव वाढायला लागतो आणि ते लोक जे करतात ना त्याच्यावर झिरो टू हिरो वगैरे हे सगळे जे प्रकार. ठीक आहे, तर ते यूट्यूबवरती वगैरे त्याचे बरेचसे तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज वगैरे पाहिले असतील, तर ते ना कायम नाही होत. ओके, तर कधीतरी जिकडं प्रॉफिट होऊ शकतो, ठीक आहे, होतोच असं कन्फर्म कोणी सांगू शकत नाही, तिकडं आपला टाळलेलं खूप उत्तम असतं. ठीक आहे, कारण ट्रेडरसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर कॅपिटल जागेवर राहायला पाहिजे. 6 महिने प्रॉफिट नाही झालं तरी चालेल. तुम्ही भाजीवाला बघितलंय, तो सरळ सरळ आता जर 25 रुपये किलोनी भाजी आणली तर त्याला 50 रुपये किलोनी विकतो, डायरेक्ट डबल. पण संध्याकाळ झाल्यानंतर तीच भाजी तो 15 रुपये 20 रुपये किलोने द्यायला पण रेडी असतो, का तर प्रॉफिट त्याचा दिवसभरात खाऊन झालेला आहे. आता काय करायचं, फक्त कॅपिटल प्रोटेक्ट करायचं. कारण जर आज भांडवल अडकून पडलं तर उद्या माल घ्यायला पैसे नाही राहणार, म्हणून तो संध्याकाळी फक्त कॅपिटल गोळा करत असतो. प्रॉफिट त्याचं झालं तर तसंच ट्रेडरचं पण काम आहे. तर ट्रेडरने सगळ्यात आधी फोकस जो केला पाहिजे तो प्रॉफिट कमवण्यापेक्षा जास्त केला पाहिजे, तो म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शनवरती. तर प्रॉफिट जर झालं नाही 6 महिने तरी काय हरकत नाही, पण भांडवल जागेवर राहिलं पाहिजे. आणि जे ऑप्शन्समध्ये होत नाही आणि कमोडिटीमध्ये होतं, तर कमोडिटी मार्केट जे आहे हे कॅपिटलला वाढवतं आणि ऑप्शन जे आहे हे कॅपिटल संपून टाकतं. ओके सर, सोन्याचे दर सध्या वाढलेले आहेत, ते कमोडिटी मार्केटच्या अंडर येतं. तर हे अचानक गेल्या काही महिन्यांमध्ये जे वाढलेले दर आहेत ते का वाढले तितके? हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये चाललेली युद्ध, त्यानंतर ट्रेड वॉर US आणि चायनामध्ये, ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्याचा ट्रेडिंगमध्ये आपला फायदाच आहे. ओके, मार्केट वरती गेलं तरी फायदा आहे आणि खालती गेलं तरी फायदा आहे. आपण इकडे इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे, आपण ट्रेडिंग करतोय, म्हणजे रोजच्या रोज घेणार, रोजच्या रोज विकणार. आणि कमोडिटीचा मेन बेनिफिट असा आहे की जो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टरला मिळत नाही, की पडत्या मार्केटमध्ये सुद्धा आपण ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो आणि चढत्या मार्केटमध्येही कमवू शकतो. तर इन्व्हेस्टमेंट जर करायची म्हणली किंवा एखादं जर इन्व्हेस्टर व्हायचं म्हणलं तर तो फक्त चढत्या मार्केटमध्ये बाय करून भाव वाढल्यानंतर त्याला विकून प्रॉफिट कमवू शकतो. घेतल्यानंतर जर भाव पडला तर त्याला काही त्याच्या हातात स्कोप नसतो करायला, त्याला फक्त वाढ बघणं हा एकच पर्याय त्याच्याकडे शिल्लक राहिला असतो. पण कमोडिटीमध्ये तसं नाही आहे. ठीक आहे, इकडं अपॉर्च्युनिटीज खूप फास्ट येतात. ठीक आहे, त्यामुळे लोकांना आहे ना दिवसातून 2-3 ट्रेड तर आरामशीर मिळतात ह्याच्यात आपल्याला. पण ट्रेडिंगबद्दल आता बोललो, कमोडिटीवरती आपण ऑफकोर्स पुढच्या एपिसोडमध्ये पण बोलूच. ट्रेडिंगचा विषय आला म्हणून आता चार्ट्स आहेत, कॅन्डल्स आहेत, मी गुगलवर टाकलं की पटकन माझ्याकडे चार्ट ओपन होतात, सगळं इझिली अवेलेबल आहे. पण जेव्हा तुम्ही ट्रेडिंग सुरू केली अडथळे काय होते? कारण की तेव्हा चार्ट्स वगैरे मला वाटत नाही इतके इझिली अवेलेबल नव्हतं. म्हणजे इंटरनेट कनेक्शन ज्याच्या घरात लागलेलं आहे तो अख्ख्या सोसायटीमध्ये श्रीमंत व्यक्ती समजला जायचा. ते लॅपटॉप झालं किंवा कॉम्प्युटर झालं किंवा इंटरनेट कनेक्शन झालं, हे त्यावेळेला आपल्याला शाळेमध्ये एक टॉपिक होता की गरजेच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू. तर ह्या सगळ्या चैनीच्या वस्तू होत्या त्यावेळेला, की ज्या आता जीवनावश्यक किंवा गरजेच्या वस्तू झालेल्या आहेत.
तर त्यावेळेला असं काही नव्हतंच आणि असे चार्ट वगैरे पण कुठे काय अवेलेबल नव्हते, त्याचे सॉफ्टवेअर्स पण अवेलेबल नव्हते. तर त्या परिस्थितीमध्ये पण मी जे सुरुवात केली होती त्याच्यामध्ये बारीक बारीक कुठले फ्रीवाले चार्ट मिळत आहेत का किंवा थोडे पैसे देऊन कुठं काहीतरी चार्ट मिळत आहेत का, असे काही सॉफ्टवेअर त्यावेळेला कोणी कोणी विकायचं. तर इकडं जर ॲक्च्युअल ट्रेड झाला तर त्या सॉफ्टवेअरमध्ये तो ट्रेडचा जो अपडेट आहे तो 1.5 किंवा 2 मिनिटांनंतर यायचा. डिले असायचा. डिले असायचा. अशी सॉफ्टवेअर्स वापरलेली आहेत. तर सुरुवात अशी केलेली असल्यामुळे काय झालं की जसे जसे अपडेट येत गेले तसे मग नॉलेज पण जे आहे त्याला मला अजून इम्प्रूव्ह करता आलं. स्टडी त्याच्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी करता आल्या आणि आता तर काय मोबाईलमध्येच सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. सर क्युरिओसिटी म्हणून विचारतो, ट्रेडिंग नसतं तर काय केलं असतं, म्हणजे इफ नॉट ट्रेडिंग? माहीत नाही काय केलं असतं ते, म्हणजे असा विचारच नाही केला कधीच की आपल्याला ट्रेडिंग मध्ये पण आपल्याला फुल टाईम उतरता येईल. असंच पैसे गेलेत ना, मग आता काहीतरी करायचं, काहीतरी जे गेलेत ॲटलिस्ट तेवढे तरी निघालं पाहिजे, ह्या हिशोबानेच सुरुवात जी आहे ती केली होती. पण नंतर जे त्याच्यामध्ये उतरत गेलो आणि जे स्टडी त्याच्यामध्ये होत गेला तर बऱ्याच गोष्टी अशा मला ट्रेडिंगमधनं समजल्या की ज्या बाकीच्या लोकांना कळायला 10-10 वर्ष लागतात. ठीक आहे, त्या स्वतःच्या सगळ्या अनुभवातूनच कळलं. म्हणजे ट्रेडिंग तर काय याच्यावरती त्यावेळेला अवेलेबल नव्हतीच. ठीक आहे, आणि जे नुकसान झालं माझं, त्या नुकसानामुळेच मला कळलं की अरे काय केलं नाही पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे त्या गोष्टी सगळ्या मी हळूहळू करत अवॉइड करायला लागलो. आणि मग त्यामुळे काय व्हायला लागलं की लॉसेस जे आहेत ते कट ऑफ व्हायला लागले आणि प्रॉफिट जो तो आपोआप वाढायला लागला. तर डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगमध्ये आणि तोच लोक मेन जो आहे तो पाळत नाहीत आणि मग त्याच्यामुळे ते लॉसेसमध्ये जातात आणि मग सगळ्या मार्केटलाच नावं ठेवत राहतात. खरं तर सरांकडून आपल्याला ट्रेडिंग संदर्भात, शेअर मार्केट संदर्भात आणि त्यांच्या कोर्सबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायच्यात. पण या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तर पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.